मुंबईतील 7ही धरण क्षेत्रात एकूण 95% पाणीसाठा आहे। पुरेसा पाणीसाठा असून देखील मुंबईकरांवर 10% पाणी कपातीचं संकट आहे। यामुळेच पाणी कपात असलेल्या टॉवरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना महानगरपालिकेकडून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असतो, परंतु जर पाणी कपात असल्याचं सांगितलं जातंय मग हे पाणी उपलब्ध कुठून होतंय असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात नगरसेवक सचिन पडवळ यांनी खुलासा केला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ आहेत। सचिनजी, आपण पाहतोय मुंबईत 10% पाणी कपात करण्यात आलेली आहे। याच संदर्भात जेव्हा पाण्याची गरज सोसायटीना लागते, जे मोठे टॉवर मुंबईत मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात, या टॉवरना जेव्हा पाण्याची गरज लागते तेव्हा ते महानगरपालिकेला सांगतात आणि महानगरपालिकेकडून त्यांना पाणी पुरवण्यात येतं टँकरच्या माध्यमातून। मग हे पाणी कुठून येते? जर सांगतायत ते महानगरपालिका की 10% पाणी कपात करण्यात आले, हा सर्वसामान्य मुंबईकरांना पडलेला हा प्रश्न आहे की ज्या प्रश्नावर तुम्ही आज आवाज उठवत आहात त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो। तर कधी एखाद्या ठिकाणी पाणी कपात आहे किंवा पाणी पुरवठा होणार नाही अशी जर पूर्वसूचना जाहिरातीद्वारे सोशल मीडियाद्वारे जर मुंबई महापालिकेने दिली असेल तर मात्र आपल्याला अशा वेळेला पाणी पुरवठा करता येत नाही, कारण आपण पूर्वसूचना दिली आहे पाणी स्टोअर करून ठेवा। हल्ली होतंय काय, टँकरचे काही माफिया आणि मुंबई महापालिकेचे काही अधिकारी, कारण मी याच्या संदर्भामध्ये सभागृहात देखील आवाज उठवला आणि एफ साऊथ एफ नॉर्थच्या प्रभाग समितीमध्ये देखील आवाज उठवला। हे जे काही अधिकारी आहेत हे संगनमत करून त्यांनी एक सिस्टीम स्वतःची उभी केली आहे। ती सिस्टीम अशी आहे की समजा एखाद्या प्रायव्हेट फर्मला पाणी पुरवठा करायचा असेल तर त्या ठिकाणी पाणी कमी आहे असं दाखवलं जातं। ते पाणी कमी आहे दाखवलं गेल्यानंतर त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावं असं फरमान त्या ठिकाणचा संबंधित अधिकारी देतो। त्याने फरमान दिल्यानंतर संबंधित टँकर हा त्या जलाशयामधून पाणी घेतो मुंबई महापालिकेच्या आणि नंतर तो टँकरला तो दिला जातो। आता याच्यामध्ये जर खरी पाणी टंचाई असेल तर आपण समजू शकतो, पण अशा ठिकाणी काही असं पण केलं जातं की खोटी लेटरहेड वापरली जातात। जो गरजवंत आहे त्याला पाणी मिळणं गरजेचं आहे, न पेक्षा काही व्यापारीकरण जे पाण्याला चाललंय ते बंद झालं पाहिजे या भूमिकेचा मी आहे आणि मी लवकरच या संदर्भामध्ये बांगर साहेबांची पुन्हा भेट घेणार आहे। या सर्व गोष्टीमुळे मुंबईकरांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय, तर या मुंबईकरांवरती कुठेतरी अन्याय होते असं वाटतंय? 100% अन्याय होतोय, कारण हे जे पाणी आहे ते मूळ मुंबईकरांचं आहे, परंतु मूळ मुंबईकरांचं असलेलं पाणी त्याचं व्यापारीकरण करून एक चढ्या भावाने विकलं जातंय आणि ते योग्य नाहीये, त्याचा मी निषेध करतो। मुंबईकरांचा जो मुख्य प्रश्न आहे पाणी संदर्भातला, त्याच संदर्भात नगरसेवक सचिन पडवळ यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।